नमस्कार. श्री स्वामी समर्थ होतो ते चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा ज्यांचा बिझनेस आहे किंवा एखादा व्यवसाय आहे, दुकान आहे तुमचं मेडिकल किंवा किराण्याचं दुकान किंवा भाजीचं दुकान असेल किंवा मेडिकल जे काही तुमचं कशाचं शॉप आहे, पण त्याला आवक घटली आहे. तुम्हाला आवक भेटत नाहीये. तुमचं त्यामध्ये म्हणजे नाही का फायदा कमी आणि नुकसानच होत असेल, तर तुमच्यासाठी खरं तर मी एक सेवा घेऊन आलेले आहे. की जेणेकरून तुमचा जो काही बिझनेस व्यवसाय आहे किंवा तुमचं दुकान आहे, तर ते चालण्यासाठी त्यामध्ये आवक वाढावी यासाठी काही आपल्याला सेवा करायच्या. तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा खरंच म्हणजे नाही का खूप लोक असे आहेत की ते प्रामाणिकपणे खरंच कष्ट करतात, पण त्यांच्या कष्टाला तेवढंच यश भेटत नाहीये किंवा बघा तुम्ही एवढा कष्ट करता बघा, जेवढं आपलं 99% जेव्हा कष्ट असतं ना, 1% नशीब सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि खरंच तेच तुमच्या बरोबर नाहीये, की बाबा तुम्ही एवढं कष्ट करताय आणि तुमच्या कष्टाला तेवढं फळ भेटत नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला एक सेवा सांगते, तर ती करायचीच आहे. तर ती तुम्ही तुमच्या दुकानावरती देखील करू शकता किंवा घरी देखील करू शकता. खरंच खूप प्रभावशाली म्हणजे सेवा आहे ही. ह्या सेवेने खरं तर मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि ही सेवा खरं तर 40 दिवसाची आपल्याला करायची आहे. ह्या सेवेने फक्त 40 दिवसाच्यात नाही तुम्हाला फरक पडला तर मला सांगा. म्हणजे खूप सारं तुम्हाला तुमच्या दुकानात म्हणजे जे काही ग्राहक येत आहेत, ते आता कमी-कमी व्हायला लागलेले आहेत किंवा जो काही उद्योगधंदा आहे, तो चालत नाहीये किंवा बरकत नाहीये त्या व्यवसायामध्ये. पैसा-पाणी सुद्धा म्हणजे नाही का येतोय, तो पण असाच कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमचा जात असेल, तर त्यासाठी तुम्हाला या म्हणजेच 40 दिवसाची तुमच्या बिझनेससाठी, व्यवसायासाठी, दुकानासाठी एक सेवा सांगा. कोणतंही दुकान तुमचं असू दे, कोणतंही दुकान असू दे, छोट्यातलं छोटं आणि मोठ्यातलं मोठं कोणतंही दुकान असू दे, पण त्यात आवक वाढावी यासाठी ही सेवा आहे खरं तर. तर ही सेवा कोणी सुद्धा करू शकतं आणि तुम्ही ही सेवा कुठेही करू शकता. तर बघा आपल्याला सेवा काय करायची आहे, तर 40 दिवसाची ही सेवा आहे. तर आपल्याला नाही का श्रीयंत्र तुम्ही जरी तुमच्या घरात असेल किंवा तुम्ही शॉपवरती सुद्धा एक श्रीयंत्र घेऊन ठेवू शकता. तर श्रीयंत्रावरती एक कमलकट्ट्याची माळ मग ते तुम्ही 11 किंवा म्हणजे छोटी किंवा मोठी 108 मण्यांची सुद्धा घेऊ शकता. तर तिथं श्रीयंत्रासमोर बसून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. ह्या सेवेने खरंच खूप म्हणजे खूप जणांना अनुभव आलेला आहे आणि मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे म्हणून तुमच्याबरोबर खरं ही सेवा शेअर करते आज. तर बघा तुम्हाला सेवा काय करायची, तर तुम्हाला सेवा मोठी आहे पण तेवढीच प्रभावशाली आहे. सेवा ही करावीच लागणार आहे. तुम्हाला किती म्हणजे नाही का, ज्यांना खरंच जे वाईट काळात असतात ना, जे वाईट परिस्थितीतून जात असतात ना, त्यांना कितीही सेवा मोठी असते ना, तरी ते हे प्रामाणिकपणे करत असतात बघा. त्याच्यामुळे तुम्ही एवढी सेवा आहे, तेवढी सेवा आहे असं कधीच म्हणू नका. पण त्या सेवेचा तेवढाच फायदा, तेवढंच ती सेवा प्रभावी सुद्धा आहे. तर सेवा काय करायची, तर बघा तुम्हाला 11 वेळेस श्रीसुक्त म्हणायचं आहे. संस्कृतमध्ये म्हटलं तर अतिउत्तम. प्राकृतमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये दिलेलं आहे. प्राकृत मध्ये प्राकृतमध्ये सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा संस्कृतमध्ये सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर ते तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे. 10 वेळापर्यंत तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि 11व्या वेळेस तुम्हाला फलश्रुती सकट म्हणायचं आहे. बघा खूप छान आहे. हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णराजस्ताम चंद्राम हिरण्यमयी जात वैर्योम आवाह, अशी श्री सुक्ताची खरं तर सुरुवात आहे. नक्की म्हणजे नक्की हे करा. खरं तर संस्कृत मधलं सुद्धा खरंच खूप सोपं आहे. माझ्या नित्यसेवामध्ये किंवा आता मी जशी स्वामी सेवेत आले तसं माझं श्री सुक्ताचं सुद्धा खरंच रोजचं पठण आहे. खरंच खूप छान त्याचे अनुभव आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे आणि त्यानंतर ना तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र हे 11 वेळा म्हणायचं आहे. तर ते पण तसंच 1 ते 9 ओवींपर्यंत तुम्हाला 10 वेळेस म्हणायचं आहे आणि 11व्या वेळेस तुम्हाला पूर्ण व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र खरं तर संस्कृतमधलं खूप छोटं आहे. जे प्राकृतमध्ये मराठीत आहे ना, तर ते खूप मोठं आहे. पण त्यापेक्षा सुद्धा संस्कृतमधलं खूप छोटं आणि प्रभावी आहे. असं म्हणतात की संस्कृतमध्ये केलेली सेवा खरंच लवकर फलद्रूप ठरते. असं म्हणतात. त्याच्यामुळे नक्कीच करा. थोडे दिवस नवीन असाल तर थोडं हे वाटेल तुम्हाला. पण जसं तुम्हाला जमेल तुमचा भाव
आपलं म्हणजे नाही का, देव हेच बघत असतो, की किती मनापासून तुम्ही सेवा करताय. त्याच्यामुळे नक्की हे करा. बघा व्यंकटेश स्तोत्र सुद्धा खरंच खूप प्रभावशाली आहे. ते सुद्धा तुम्हाला 11 वेळेस करायचं आहे. श्री सूक्त 11 वेळेस, त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र 11 वेळेस, त्याच्यानंतर ना तुम्हाला अ, 1 माळ किंवा तुम्ही 24 वेळा पण 1 माळच करा. विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हे सुद्धा तुम्हाला 1 माळ करायचा आहे. कमलगट्ट्याच्या म्हणजे माळेवरती केलं 108 मण्यांची माळ असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही साध्या मण्यांच्या माळावरती सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर ना लक्ष्मी गायत्री मंत्र हे सुद्धा तुम्हाला 1 माळ करायची आहे. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हे सुद्धा तुम्हाला 1 माळ करायची आहे. त्याच्यानंतर ना तुम्हाला आपल्या कुळदेवीची सेवा करायची आहे. नवरत्न मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हे सुद्धा तुम्हाला 1 माळ करायची आहे. त्याच्यानंतर ना कुबेर मंत्र हे सुद्धा तुम्हाला 1 माळ करायची आहे किंवा तुम्ही 24 वेळा म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं. ओम वेशमनाय स्वाहा, ओम श्रीं, ओम ह्रीं, श्रीं लीं, श्रीं ह्रीं, श्रीं ह्रीं वित्तेश्वराय नमः. असं हे आपलं कुबेर मंत्र आहे. तर ते सुद्धा तुम्हाला अ, 24 वेळा किंवा 1 माळ तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर ना आपल्या गुरूंची सेवा करायला विसरायचं नाही. तर स्वामी महाराजांचा देखील षडाक्षरी मंत्र ते देखील आपल्याला 1 माळ करायचाच आहे. तर बघा ह्या सेवेने खरं तर खरं म्हणजे खूप सारा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. मी स्वतः ही सेवा 40 दिवस केली आणि तिथून पुढे मी कंटिन्यू ह्या सेवा माझ्या रोजच्या चालू आहेत तेव्हापासून. खरंच खूप सारा फरक पडतो आपल्या घरामध्ये जे काही आवक आहे, तर त्यामध्ये आवक वाढायला लागते. घरात देखील सुख शांती लाभते ह्या सेवेने. पण खरंच एखादं म्हणेल, की मी एवढी सेवा मला जमणार नाही. पण तुम्हाला एक सांगू का, ज्यांच्यावरती खरंच वाईट वेळ येते ना, तर ती ही सेवा खरंच मनापासून आणि तेवढ्या श्रद्धेने सुद्धा करत असतात. फक्त एवढंच, की आपण जी काही सेवा करत आहोत, तर त्या सेवेवरती आपल्या महाराजांवरती आपला तेवढा विश्वास हवाय, की मी जी सेवा करत आहे, तर त्या सेवेने माझं चांगलंच होणार आहे. जेवढं तुम्ही जी काही सेवा करता किंवा जे काही तुम्ही काम करता ना, तर त्यात तेवढ्याच पॉझिटिव्हिटी तुम्ही स्वतःमध्ये घेऊन जर तुम्ही सेवा किंवा कोणत्याही कामाला सुरुवात करत असाल ना, तर ती सेवा फलद्रूप ठरतच असते. ते काम फलद्रूप ठरतच असतं. त्याच्यामुळे जी काही सेवा करताय तर त्या तेवढ्या श्रद्धेने, तेवढ्या विश्वासाने करा, की माझं काम फक्त रोज एवढंच म्हणायचं महाराजांना आणि मेन म्हणजे ही सेवा चालू करण्याच्या आधी महाराजांना खडीसाखर, नारळ ठेवायला विसरू नका. संकल्पयुक्त ही सेवा करा. 40 दिवसाची बघा ज्यांना विठाळ मासिक विठाळ वगैरे काय आलेला असेल ना, पाळी आलेले असेल तर त्यांनी ते 4-5 दिवस स्किप करायचे आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता. फक्त एवढंच की जर तुमच्या घरात म्हणजे नाही का सुतक विठाळ असेल, तर फक्त मासिक पाळी असेल तर 5 दिवस स्किप करून तिथून पुढचे दिवस तुम्हाला मोजून ती सेवा कंटिन्यू करायची. पण विटाळ आणि मासिक पाळी सॉरी विटाळ आणि सुतक जर आलेला असेल, तर तुम्हाला ती सेवा ह्या 40 दिवसाच्या आत मध्ये जर हे दोन्ही आलं विठाळ किंवा सुतक आलं, तर ही सेवा तुम्हाला पुन्हा संकल्पयुक्त नव्याने सुरुवात करायला लागणार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे महाराजांना विनंती करा, की ही सेवा करत असताना माझ्याकडून मनापासून ही सेवा करून घ्या. तुम्ही कोणत्या कामासाठी म्हणजे तुमचा जो काही शॉप, बिझनेस आहे, तर त्या म्हणजे नाही का, त्या दुकानाची आवक वाढण्यासाठी मी ही सेवा करत आहे, करतो आहे. तर ही महाराजांना सांगा आणि ह्या सेवेला सुरुवात करा. महाराजांना सांगा, की कोणतीच अडचण, संकट ह्या सेवेमध्ये येऊन देऊ नका. माझ्याकडून ही सेवा मनापासून करून घ्या. बघा महाराजांना म्हटलेला शब्द महाराज कधीच खाली टाकत नाही. ती सेवा खरंच महाराज तुमच्याकडून करून देखील घेतील आणि त्या सेवेचं तुम्हाला फळ देखील लवकर देतील. त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्की ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. मी स्वतः घेतलेला अनुभव आहे हा. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतेय, सेवा नक्की करा.
फक्त एवढंच, की ती सेवा मनापासून तुमच्याकडून झाली पाहिजे. तुम्ही अख्ख्या दिवसभरात कधीही सेवा करू शकता. 12-12:30 या दरम्यान जरी तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकते. तेवढंच, की आपल्या महाराजांची म्हणजे नाही का दत्तगुरूंची, श्रीपाद श्री वल्लभांची, स्वामी महाराजांची सेवा फक्त 12 ते 12:30 या दरम्यान फक्त करत नाहीत. बाकी कोणत्याही सेवा तुम्ही अख्ख्या दिवसभरात कधीसुद्धा करू शकता. ही सेवा तुमचं जे काही दुकान आहे, त्या दुकानावरती बसून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर अतिउत्तम होईल उलटं. किंवा तुम्ही तुमच्या घरी सुद्धा ही सेवा करू शकता. जिथं जसं तुम्हाला जमेल तसं सेवा करा. फक्त एवढंच, की ही सेवा करत असताना तुम्ही एक जागा निवडा किंवा एकाच टायमिंगमध्ये जर ही सेवा केली तर खरंच खूप उत्तम होईल. कारण असं म्हणतात, की जेव्हा तुम्ही सेवा एकच टाईम आणि एकच टायमिंग ठेवता ना, तर ती सेवा खरं तर लगेच हे होऊन जाते, फलद्रूप ठरते. पण जशी तुमची इच्छा, तुम्हाला जसा टाईम भेटेल तसं सुद्धा तुम्ही ती सेवा करू शकता. तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांची रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.